चला आपल्या वड्या तर आहेत रेडी. ह्याला खाऊन बघूया कशा लागतायत त्या. अरे ह्या तर लागतायत अगदी सुरेख. मसूर डाळीचा पाऊस पडून झाला की त्याच्यावर पाणी सोडायचं आणि 10 ते 15 मिनिटं तिला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. मग विद्युत चक्कीच्या भांड्यात भिजलेली डाळ, लसूण, अद्रक, मिरची टाकायची आणि मीठ टाकून छान अशी बारीक पेस्ट वाटून घ्यायची. मग त्यामध्ये टाकायचं तांदळाचं पीठ, थोडे 2-4 मसाले जसं की लाल तिखट, मीठ, थोडंसं धना पावडर, थोडीशी हळद आणि छानपैकी सगळं मिक्स करायचं. किंचितसं पाणी टाकून बॅटर रेडी करायचं. आता हा वेल कशाचा आहे ते ओळखा बरं तुम्ही. कारण याच्याच पानाचा वापर करून आज आपण एक युनिक रेसिपी अशी बनवणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात नाही पण दुसऱ्या राज्यामध्ये हिला आवडीने खातात. त्यामुळे तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते सांगायला विसरू नका. आता मी ह्याची कवळी अशी पानं तोडून घेतली आहेत. छानपैकी मस्त पाण्याखाली छान धुवून घेतली आहेत आणि आपण जे मगाशी बॅटर केलं होतं ते याला असं पसरून घ्यायचंय. जशी आपली आळूची आपण पानं करतो, आळूच्या वड्या, तशीच फक्त ह्याला वेगळा आकार आहे जरा. असं फोल्ड करून चौकोनी आकारची जशी पेटी असती तसं आपल्याला हे करायचं आहे आणि ह्याला दोन्ही साईडनी पिठाचं मिश्रण लावून गरमागरम तेलामध्ये फ्राय करून घ्या किंवा असं माझ्यासारखं शॅलो फ्राय केलं तरी चालेल. दोन्ही बाजूंनी भरभरून तेल टाकायचं आणि छान क्रिस्पी होईपर्यंत मधले तुमचं जे पीठ आहे ते शिजेपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं. बघा गावरान पद्धतीने एकदम असं चुलीवर बनवत आहे मी ह्याला. ह्याची चव तर एकदम अप्रतिमच लागणार.